महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारी सुरुवात होत असताना महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप फायनल झालेला नाही। मंगळवारपर्यंत भाजपची उमेदवारी निश्चित होईल असं सांगण्यात आलं होतं। मात्र भाजपकडे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे, त्यामुळे उमेदवारांची यादी लांबणीवर पडणार असल्याचं चित्र आहे। या दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आज सांगलीत येणार असून ते महायुतीच्या जागा वाटपाबाबत चर्चा करणार आहेत। याशिवाय भाजप उमेदवारीबाबत कोर कमिटीची बैठक घेण्यात येणार आहे। अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना तसेच जनस्वराज्य आणि आरपीआय आठवले या घटक पक्षांनी अपेक्षेपेक्षा अधिक जागांची मागणी केल्याने जागा वाटपाचा पेच वाढलाय। उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असताना फॉर्म्युला जाहीर न झाल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आज घटक पक्षांच्या नेत्यांशी स्वतंत्र व संयुक्त चर्चा करून जागा वाटपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याची चर्चा सुरू आहे। या चर्चेनंतर महायुतीचा फॉर्म्युला निश्चित होऊन अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। भाजपकडे तब्बल 529 इच्छुक उमेदवार असल्याने स्पर्धा प्रचंड वाढली आहे। दरम्यान महापालिका क्षेत्रातील 20 प्रभागात प्रत्येक नेत्यांवर जबाबदारी देण्याचा निर्णय भाजप संचालन समितीची बैठकीत घेण्यात आलाय। त्यांच्याकडून प्रभागातील नियोजन करण्यात येईल। याशिवाय प्रत्येक प्रभागात निवडणुकीसाठी कार्यालय चालू करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आलाय। या बैठकीला आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, पृथ्वीराज पवार, नीता केळकर, जयश्रीताई पाटील उपस्थित होते।